राजमाता जिजाऊ ऐतिहासिक कथा. पूर्ण भारत देश मुघलांच्या अत्याचारात सापडला होता. मंदिरे जाळली जात होती. माता भगिनींना बाहेर पडणे अवघड झाले होते. मुघलांचे जुलूम वाढत चालले होते. मुघल सरदार भक्षक झाले होते. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर गेली होती. जिजामातांनी कुलदेवी तुळजाभवानी समोर प्रार्थना केली. आपलेच बांधव मुघलांच्या बरोबर चाकरी करत असताना जिजामाता यांना त्यांचा भयंकर राग आला होता. स्वतःचे राज्य असावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. आपले राज्य, स्वराज्य, जेथे रयतेचे प्रश्न सोडवणारा राजा असावा, जिथे जनतेच्या भल्याचे नियम असावेत, जेथे जनता आनंदात राहावी, सुखी राहावी, जिथे अन्याय करणाऱ्यांना जागा नसावी, जेथे स्वतःच्या राजाबद्दल आदरयुक्त दरारा असावा, जेथे देशाचे कल्याण पहिली प्राथमिकता असावी, जेथे माता भगिनींना सन्मानाने वागणूक मिळावी. जिजामाता स्वराज्याची वाट पाहत होत्या. समस्त दख्खन व सह्याद्री पर्वत मोकळ्या श्वासाची वाट पाहत होता. परकीय आक्रमणांच्या अनेक काळ रात्री येतच होत्या. त्या संपतच नव्हत्या. उगवता सूर्य दिसेनासा झाला होता. अनेक पक्षी दिसेनासे झाले होते. उदास वातावरण पसरले होते. जसे काही सर्वांचे स्वातंत्र्य हिरावून घेतले होते. गीतेमध्ये लिहिले आहे, जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढेल, पाप वाढेल, तेव्हा श्री विष्णू अवतार घेऊन पृथ्वीवर जन्म घेतील आणि ते सज्जनांचे रक्षण करतील, तर पापकृत्य करणाऱ्याला यमसदनी धाडतील. अखेर सह्याद्रीचे आवाहन निसर्गाने ऐकले. पृथ्वीवर तेजस्वी किरणे दिसू लागली. सर्व झाडे बोलू लागली आणि अनेक दिवस न दिसणारा भगवा सूर्य आकाशात प्रकटला. अनेक कोमेजलेली फुले उमलू लागली. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू येऊ लागला आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर जिजामाता यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. या पुत्राच्या रूपानं समस्त सृष्टीच्या आशेचा किरण जागला होता आणि अखेर काळ रात्र संपून प्रसन्न सकाळ उगवली होती. युगपुरुषाचा जन्म झाला होता. हा पुरुष म्हणजे धगधगता तेजस्वी भगवा होता आणि समस्त जनांचा तारणहार छत्रपती शिवाजी महाराज.